देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आला, आतिषबाजी करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री नागपूरचे आहे आणि नागपूरचे मुख्यमंत्री असल्यामुळे आपण या ठिकाणी जर बघितलं तर महिलांमध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र पाहायला मिळते। काय सांगाल ताई, किती उत्साह मुख्यमंत्री झाल्यामुळे आमच्या भावांनी लहान गोरगरिबांना खूप सहारा झाला आहे। आम्ही खूप आनंदात आहोत। असेच आमचे भाऊ मुख्यमंत्री वर्षानुवर्ष होत राहो असं आम्हाला आश्वासन। काय अपेक्षा आहे आता मुख्यमंत्री भावाकडून? आम्हाला त्यांनी 2100 रुपये कबूल केले ते द्यावे। ताई, किती आनंदाचा क्षण आहे हा, मुख्यमंत्री झाले आहे फडणवीस, लाडके भाऊ। हो, आम्हाला फार आनंद झाला आहे आणि सगळ्यांनाच आनंद झाला आहे आणि त्यांनी व्यवस्थित पहिले कामं करत आले आहे आणि आताही त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करावं आणि सगळ्या लाडक्या बहिणी यांना साथ द्यावं हीच अपेक्षा आहे। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं, दादा काय सांगाल, नागपूरचे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पहिल्यांदा अत्यंत चाणाक्ष, अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला आणि अतिशय प्रखर राष्ट्रभक्त, रामभक्त असलेला देवेंद्र भाऊ आम्हाला मिळाला आहे। ईश्वर त्यांना दीर्घायू राज्य प्रदान करो आणि अत्यंत 20-25 वर्ष सतत त्यांचा प्रगती आलेख वाढत राहो मी तर म्हणतो। युवक सुद्धा, युवकांना काय अपेक्षा आहे? दादा काय सांगता, खूब अच्छा काम करेंगे और देश को बहुत आगे लेके जाएंगे, अतिशय अभ्यास और बहुत अच्छा काम करेंगे। जो पहले काम कर रहे थे उससे भी अच्छा काम करके बताएंगे और देश को बहुत अच्छा आगे तक लेके जाएंगे। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह असल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।